गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरती परीक्षक वृद्ध आणि वडीलधारे मंडळी, मी स्पर्धा क्रमांक 28 आज तुमच्या समोर अत्यंत ज्वलंत आणि अतिशय जीवनाला पटवून देणारा विषय मांडणार आहे. विषय आपलाच आहे, पैसे आपलेच आहे, माणसंही आपण आहे, युवकही आपण आहे. का का स्वप्न साकार करीत नाही मित्रा? काल आत्महत्या करतो, काल निवडून देतो. मग ऐका, विषय मांडतो. विषय आहे आपला मी विषय सांगतो. माझा विषय आहे भ्रष्ट राजकारणी आणि युवकाचे स्वप्न. भ्रष्ट राजकारणी, युवकाचे स्वप्न. राजकारण आलं जेव्हा आजींच्या काळातला इतिहास जर बघितला तर माझी आजी स्वप्न सांगायची, अरे चाहण्या माणसाने कधी कोर्टाची पायरी चढू नये आणि राजकारणात पडू नये. का का आजी पडू नये? कारण की याला काहीतरी कारण असणार म्हणून जुने लोक सांगायचे. मग पूर्वीचाच इतिहास मी आज जागा करतो, पूर्वीचाच इतिहास जागा करतो. अरे मित्रांनो, माझं मत माझं भविष्य आपण ठरवलं पाहिजे. माझं मत माझं भविष्य, माझं मत माझं भविष्य. इथं तरुण आणि तरुणी बसले आहे, युवकही बसले आहे. स्वप्नच आहे आणि युवकाचे स्वप्न आणि युवकाचे स्वप्न. स्वप्न खूप चांगले आपले, पण त्याला वाव भेटत नाही. का? गल्ली बोळ्यात जातो, जय जयकार आपणच करतो. सांगा बरं कोण करीत नाही? येऊन येऊन येणार कोण? या नेत्याशिवाय आहेच कोण? म्हणजे मला नाव कोणत्याही पक्षाचं घ्यायचं नाही, पण विषय असा आहे म्हणून सांगावं वाटतं. तरुणी फक्त जे ज्यात करून काही होणार नाही. जर माझी ताई UPSCची तयारी करीत असली, शेवट जर 1-1.5 लाख रुपये मागत असन, तिचं स्वप्न साकार होतं का हो? तिचं स्वप्न साकार होत नाही. तिथंच ती चिडती आणि कुठेतरी फाशी घेते. जरी योग गंभीर शब्द असला ना, ही सत्य घटना आहे. जरी आपण सगळे ग्रामीणच भागातून आहे, पण जर बघा ना, इतिहास खरा आहे. हे घडतं. पण माझं मत माझं भविष्य मांडण्याचा अधिकार आपल्या तरुणांना आहे. कारण की भारत हा विकसित देश असला ना, तर युवकाची शक्ती खूपच चांगली आहे. युवक एकत्र आले पाहिजेत, पण आमचे युवक कधीच एकत्र येत नाही. साधे फक्त कोणत्या कारणाला येतं माहितीये का मित्रांनो? फक्त पुढं दंगा मस्ती करायला एकत्र येतात. जर आपल्या ताईला कोणी हे केलं तर तेव्हा येत नाही. कोणाला काही झालं उचलणार सुद्धा नाही हो, तिथून फोटो काढत्या, फक्त असं झालं तसं झालं. अरे हे राजकारण नाहीये, ही आपण माणसांसाठी निर्माण केलेली लोकशाही. खरंच ही लोकशाही माणसाचाच विकास करते का नाही, हे या प्रश्नातून मला सांगूशी वाटतं. मी प्रश्न तुमच्या समोर मांडतो. सांगा, कोणी कोणत्या राजकारणाला जर निवडून दिला असेल तर मला इथं बसणाऱ्या तरुणांनी किंवा युवकांनी सांगा, त्यांनी फोन केल्यावर ते उचलता का? आणि जेव्हा त्यांना गरज असली तेव्हा जे जयकार येऊन येणार कोण? आमच्या दादाशिवाय आहेच कोण? असे हात करतात. काय विलाज आहे का? जर दवाखान्यामध्ये गरज असली तरी येत नाही. त्याच्यामुळेच जुने लोक सांगायचे, माणसाने कधीच कोर्टाची आणि राजकारणाची पायरी चढू नये. जेव्हा मला गोष्ट सांगितली होती माझ्या आजीने, तेव्हा मी आजीला साधा प्रश्न केला, आजी अहो आजी मला सांग ना ग, का राजकारणाची पायरी चढवू नये? मग मी म्हणलो आजीला, मला जिल्हा अधिकारी व्हायचंय. काला गुलाम बनतो म्हणे, याच्या त्याच्या मागे हिंडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. जर न्याय द्यायचा असेल ना, तर न्याय देता येत नाही म्हणे. म्हटलं का ग आई, माझ्याकडं जिल्ह्याचा न्याय राहील? अगं असं काही नसतं, असं काही नाही. त्याच्या सांगण्यावरून आपल्याला ते सुद्धा रद्द करावं लागतं. असं नाही, असं घालावं लागतं. म्हणजे ती चिठ्ठी अशी द्यावी लागते. असं सुद्धा घडतं. जर आपण बघितलं मॅडम, रस्त्याने जर एखाद्याचा अपघात जरी झाला, तिथं पॉलिटिक्सचा जर कोणी अटकला तर त्याला वाचवण्यासाठी हजारो कॉल येतात. पण माझा गरीब जर त्या युवक जर तिथं पडला तर कोणी धाव घेत नाही. तो रक्त त्याचं तिथं सांगतं तरी हॉस्पिटलमध्ये कोणी घेत नाही. का? कसं काय युवकाचं स्वप्न साकार होईल? का भ्रष्टाचार संपत का नाही? कारण आपण एकत्र येत नाही मित्रांनो. आपण एकत्र आले पाहिजे. आपण जर एकत्र आलं ना, विकसित भारताचं स्वप्न साकार करता येईल, विकासाचं स्वप्न साकार करता येईल. शिक्षक वर्ग ऐका मग सगळेजण. जरी माझे मित्र जरी शिक्षकाची जरी PhD करते, तरी पुढं फॉल्ट होतो, पुढं पेपर फुटतात, पुढं काय होतं. अहो कसं काय होतं? याला काहीतरी कारण असेल ना हो. भ्रष्टाचार होतच असेल ना तिथं. पण का भ्रष्टाचार होतो याचा अभ्यास आपल्याला तरुणांना करायचा आहे. सगळे बसणारे 21-22 वर्षाचे तरुण आहे. कोणी म्हटलं का नाही मला ग्रामपंचायत निवडणुकीला उभं राहायचं, मला शिक्षण समितीच्या निवडणुकीला उभं राहायचं.
पण तू त्याच्यात करणार काय आहे? आम्हाला आधी लेखी सांग. आम्ही जेव्हा बोलू तेव्हा मदत करीन, असा प्रश्न आम्हाला दे, ठाम मत दे, तेव्हा मी तुला निवडून देईन. नाही होत, असं काहीच होत नाही. त्याच्यामुळे तरुण उभं राहावं लागेल. तरुण जर उभे राहिले त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण इथं बसणारे सगळे युवकांनी केलं पाहिजे. शेवट मी सांगतो, सांगण्यासाठी खूप आहे या राजकारणामध्ये. शेवट करीत असताना सांगतो, भगतसिंग सुखदेव मला आठवता. भारत फुला गरज तुमची, शत्रू आलाय रणामधी, भगतसिंग सुखदेव राजगुरु, फाशी आठवा आजमनी हो, फाशी आठवा आजमनी. जर आज फाशी आठवली ना, उद्या आपण पुढे जाऊ. याच्या त्याच्यात गोष्टी आणि याच्या त्याच्या कार्य करून काहीच होणार नाही. जर योग्य न्याय आणि भारताला जर सुशल आणि विकसित भारत घडवायचा असेल ना, तर आपल्याला एकच करावं लागेल, तरुणी एकत्र यावं लागेल. मला विरोध द्यायचा नाही. आज महिला सुद्धा आणखीन पात्रावरती आहे, त्यांना सुद्धा कुठेतरी भ्रष्टाचाराला लढावं लागत आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जागे होऊया, एक विकसित भारत घडूया. सगळ्यांनी जागे होऊया, विकसित भारत घडूया. सगळ्यांनी माझ्या मागे एक संकल्प करूया. मी आज इथं बसणारे सर्वांना सांगू इच्छितो, सगळ्यांनी एक संकल्प करा, माझं मत माझं भविष्य. एका चांगल्या माणसालाच मत द्या, आपला विकास करेल त्यालाच मत द्या, आपल्याला विकास करेल त्यालाच मत द्या. मनपूर्वक धन्यवाद.